या बातमीपत्राचे प्रायोजक आहे LIC ऑफ इंडिया। जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी। संपर्क 9890984042। नमस्कार, बुलेटिन 13 न्यूजवर अतिशय महत्त्वाची बातमी पाहत आहोत। आता बातमी आहे महिलांवरील अत्याचारासंदर्भातली। महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात राष्ट्र सेवा दल महाराष्ट्र यांच्या वतीने येवला तहसील कार्यालयात धरणे आंदोलन करण्यात आले। गेल्या काही दिवसांपासून पुरोगामी महाराष्ट्राला लाजवणाऱ्या घटना या दिवसेंदिवस वाढतच आहे। बदलापूर असो व पुणे शहर असो किंवा मुंबई नाशिक या मोठ्या शहरांमध्ये लैंगिक अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस समोर येत आहे। पूर्वी मोठ्या महिला सुरक्षित नव्हत्या, आता चिमुरड्या देखील सुरक्षित नसून सरकार या व पोलीस यंत्रणा अद्यापही गंभीर नाही। दोषींवर कठोर कारवाई करून त्यांना फाशीची शिक्षा द्या या मागणीसाठी शालेय विद्यार्थी, महाविद्यालयातील विद्यार्थी तथा मूकबधीर विद्यालयातील विद्यार्थी यांनी एकत्र येऊन राष्ट्र सेवा दलाच्या माध्यमातून येवला तहसीलदार आबा महाजन यांना लेखी निवेदन दिले। तसेच शक्ती कायदा लवकरात लवकर अंमलात आणावा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली। या प्रसंगी सुधा पाटील, रेखा दोनबळे, मंदा पडवळ, सोनाली सोनवणे, वृषाली जाधव, अर्जुन कोकाटे, दिनकर दाने, बाबासाहेब कोकाटे, सुखदेव आहेर, हेमंत पाटील, उत्तम बंड, विलास कोकाटे, विजय जाधव, रामनाथ पाटील आदींसह मोठ्या संख्येने विद्यार्थी, विद्यार्थिनी व शिक्षक लोक उपस्थित होते। बुलेटिन 13 न्यूजसाठी विलास कांबळे, येवला। महाराष्ट्राची राजधानी मुंबईतील बदलापूर 13 ऑगस्ट 2024 रोजी काय केलंय हो? मला एकच म्हणायचं आहे की जरा ऐकाच तुम्ही। अहो, एका रात्रीत नोटबंदी होते, एका रात्रीत मंत्री बदलतात आणि एका रात्रीत नोटबंदी होते, एका रात्रीत मंत्री बदलतात आणि एका रात्रीत त्या नारद आम्हाला फाशीची शिक्षा का होत नाही? अहो, फाशीची शिक्षा का होत नाही? अहो, माझे बांधव म्हणतात, भारतीय बांधव काय म्हणतात जरा ऐका। भारतीय